धाराशिव शहरात 2019 ते 21-22 या कालावधीमध्ये 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण. दत्ताभाऊ, मला येताना गाडीत परेशानी झाली. झाडं इतकी होती, रस्त्यावर सुद्धा झाडं होती. का तर 3,50,00,000 रुपयाचं वृक्षारोपण आम्ही तत्कालीन नगराध्यक्ष आमदार खासदाराच्या शुभहस्ते केले. वर्षभरात शहरात 25 लाख रुपयाची जंतुनाशकाची फवारणी. कुठं फवारणी केली, कसल्या कसल्या गवतावर केली, कसल्या कसल्या डासावर केली माहित नाही. दररोज शहरात 260 किलोमीटरचे रस्ते झाडण्यासाठी वर्षभराचे 1,42,00,000 रुपये खर्च करतात. रस्त्याची त्यावेळेचे फोटो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तेही तुम्हाला सगळ्या समोर आणतो. 260 किलोमीटर रस्ते स्वच्छ करण्यासाठी, झाडण्यासाठी 1,42,00,000. दररोज 210 किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभराचे 1,46,00,000 रुपये खर्च. नाल्यामध्ये 210 किलोमीटरच्या नाल्यामध्ये स्वच्छता करून 1,46,00,000 रुपये खर्चूनही पोट भरलं नाही. त्या नाल्यामधून 12,000 टन गाळ काढला आणि त्यावर 54 लाख रुपये खर्च. शहरामध्ये सध्या जिथं जाईल तिथं स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. आम्ही रॅलीमध्ये जातो, प्रचंड अडचणी दिसत आहेत. आणि तेव्हा स्वच्छतागृह अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी दरवर्षी 54 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. अस्तित्वातच स्वच्छतागृह किती आहेत हा प्रश्न आहे. त्याचसोबत हे जे अस्तित्वात नसलेले स्वच्छतागृह आहेत त्यांना पाणी पुरवठा करायसाठी 17 लाख रुपयाचा खर्च करून त्यामधनं भ्रष्टाचार केलेला दिसून येतो.